हे श्रुतस्कंद आहे. आचारांग ते द्वादशांगाची रचना. आचारांग ते द्वादशांगाची रचना तुम्ही बघू शकता. ही रचना कशी आहे द्वादशांगाची. याला श्रुतस्कंद असं म्हटलेलं आहे. आणि एक स्पेश बघू शकता. याच्यावरती लिहिलेलं आहे लोकबिंदुसार, क्रियाविशालपूर्व, प्राणाव्ययपूर्व, कल्याणवादपूर्व, विद्यानुवादपूर्व, प्रत्याख्यानपूर्व, कर्मप्रवादपूर्व, आत्मप्रवादपूर्व, सत्यप्रवादपूर्व, ज्ञानप्रवाहपूर्व, अति नास्ती प्रवाहपूर्व, अस्ति नास्ती, वीर्यानुवादप्रवाद, अग्राह्यानुवाद, उषादपूर्व, दृष्टिवादांग, दृष्टिवादान, तदृशपूर्व. हे वरती नंबर्स लिहिले. डिझाईन कसं आहे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे. डिझाईन म्हणजे रचना, मला असं म्हणायचं मराठीमध्ये. चुलिका, चलगत, स्थलगत, मायागत, आकाशगत, रूपगत, मनस्पद म्हणजे श्रुतस्कंद महामूळ, सूत्रकृतांग, अनादिनिधन, तुंग, विशाल छाया. सत्यप्रवाद, ज्ञानप्रवाद, अस्ति नास्ति प्रशुल्कदोष, वीर्यानुवाद, लोकबिंदुसार, क्रियाविशाल, प्राणा कल्याणवाद, विद्यानुवाद, प्रत्याख्यान, कर्मप्रवाद, आत्मप्रवाद, सत्यप्रवाद पूर्वी, वृत्तप्रवाद पूर्वी, लोकबिंदुसार पूर्वी, सत्यवाद पूर्वी, ज्ञानप्रवाद पूर्वी, अस्ति नास्ति प्रदोष.